नमस्कार. कांदे पोहे खायला तर सगळ्यांनाच आवडतं, परंतु आज आपण कांदे पोहे न बनवता पोह्यांचे पळी पापड बनवणार आहोत. अगदी चविष्ट, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पोहे, जे आपण रेग्युलर कांदे पोहे बनवतो ना, तेच पोहे घ्यायचे आहेत. वजनी प्रमाणामध्ये इथे 1/2 किलो एवढे हे पोहे आहेत आणि वाटीप्रमाणे जर घेतलं तर किचनमधील कोणतीही वाटी घ्यायची आहे. वाटीप्रमाणे 1 वाटीभर एवढे हे पोहे आहेत. पोह्यांवरती बऱ्यापैकी धूळ असते, त्यामुळे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर लगेच एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आहेत. तर पूर्णपणे दळण्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते ना, त्याच वाटीने आपण 1 वाटीभर पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीकसर पोह्यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पोहे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक दळले गेलेले नाही, त्यामुळे इथे मी चाळणीने पोहे अगदी बारीकसर चाळून घेते आहे, जेणेकरून पोह्यांची जी पेस्ट आहे ती मस्त अशी आपल्याला वाटीमध्ये मिळेल आणि जे जाडसर कण आहेत ना ते चाळणीमध्ये राहतील. जे जाडसर कण राहतील ना ते परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीकसर दळून घ्यायचे आहे. अजून एक सोपी ट्रिक सांगते आहे, ती म्हणजे जेव्हा आपण पोहे कोरडे घेतो ना, तेव्हा सुद्धा आपण मिक्सरमध्ये दळून त्याचं पीठ तयार करून 1 वाटीभर पाण्यामध्ये आपण ते पोहे भिजवू शकतो. परंतु पोहेंमध्ये बऱ्यापैकी धूळ असते, त्यामुळे इथे मी पोहे आधी धुवून घेतले आणि त्यानंतर पोहेंची पेस्ट बनवली आहे. मग तुम्हाला दोघंही पद्धतींमध्ये जीही पद्धत सोपी वाटेल, योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता. तर ह्या पद्धतीने दळलेले जे मिश्रण आहे ते मी छान चाळून घेतलं आहे आणि जाडसर भरड आलेली आहे पोह्यांची. आता ही परत जाडसर भरड आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटीभर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत हे पोहे छानसर बारीक दळून चाळून घ्यायचे आहे. जेमतेम आपण इथे 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे. पाण्याचा वापर हे सुद्धा अगदी मेजरमेंट परफेक्ट असायला हवं, तेव्हा छान पळी पापड तयार होतील. तर इथे आपण 1 वाटीभर पोहे घेतले आहे. 1 वाटीभर पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यानंतर 1.5 वाटीभर पाण्याचा वापर करून आपण 1 वाटीभर पोहे छानसर दळून घेतले आहे आणि ह्या पद्धतीने चाळून घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी बारीक पिवरी पोहेंची तयार झाली आहे. आता लगेच एक जाड तळाची कढई घेऊया आणि या जाड तळाच्या कढईमध्ये टाकूया पाणी. पळी पापड बनवण्यासाठी पाण्याचं अचूक माप हे सुद्धा योग्य आहे. अगोदर आपण पोहे दळण्यासाठी 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे. आता इथे आपण 3 वाटी पाणी घेणार आहोत. पाणी घेतल्यानंतर यामध्ये टाकूया दळलेली सगळी पेस्ट. थोडे थोडे टाकूया आणि एका हाताने लगेच ही पेस्ट जी आहे ती पाण्यामध्ये या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून पाण्यामध्ये गठोळ्या होणार नाही. बऱ्याच वेळा आपण काय करतो की गरम पाणी करतो आणि गरम पाण्यामध्ये आपण ही पेस्ट टाकतो, परंतु बऱ्याच वेळा गठोळ्या होतात. त्यामुळे असं न करता थंड पाण्यामध्येच आपल्याला ही जी प्युरी आहे व्यवस्थित मिक्स करायची आहे. त्यानंतर आपण गॅसवर ही कढई ठेवणार आहोत. आता यामध्ये टाकूया अर्धा चम्मचभर पापड खार. पापड खार हा चवीने थोडा खारट असतो, त्यामुळे मिठाची क्वांटिटी इथे आपल्याला कमी करायची आहे. त्यामुळे पापड खार जर अर्धा चम्मच टाकला आहे तर मिठाची क्वांटिटी थोडीशी अर्धा चम्मचला कमी करा. तर इथे मी चवीपुरतं अगदी अर्धा चम्मचला थोडंसं कमी एवढं मीठ टाकलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित चाळून द्यायचं आहे आणि गॅसवर कढई ठेवूया आणि गॅसच्या अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना हे छान उकळून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण उकळत असताना ह्या पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून जी पोह्यांची पेस्ट आहे ना ती तळाला बसणार नाही आणि चिटकणार नाही, शिवाय गठोळ्यासुद्धा होणार नाही. इथे आपण पळी पापड बनवतो आहे, त्यामुळे पापड खारचा वापर केला आहे. पापड खारमुळे पापड छान खुलेल, व्यवस्थित तळल्यानंतर अतिशय मस्त फुलेल, त्यामुळे इथे आपण पापड खारचा वापर केला आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटानंतर गॅसच्या मीडियम टू लो फ्लेमवर आपण पूर्ण मिश्रण जे आहे ते छान उकळून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेमवर पूर्ण पेस्ट जी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. या पद्धतीने अगदी पूर्ण व्यवस्थित शिजेपर्यंत आपलं हे मिश्रण असं चाळत राहायचं आहे. गॅसच्या मंद आचेवर 20 मिनिटापर्यंत आपण हे मिश्रण छान शिजवून घेतलेलं आहे. पापडचं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी चम्मच असा डिप करायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिश्रण कोट झालं की समजायचं की पापडचं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. दुसरी खूण म्हणजे हे असे आजूबाजूला बबल्स आले की समजायचं मिश्रण छान शिजलेलं आहे. तिसरी खूण म्हणजे जेव्हा कडा असतात ना, कडांना आजूबाजूला थोडीशी पापडी येते, ती पापडी अशी अलगद काढून बघायची आहे. ती पापडी व्यवस्थित अलगद निघाली की समजायचं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. खूप सोपी रेसिपी आहे, फक्त पाण्याचं प्रमाण आणि शिजवणं हे अगदी महत्त्वाचं आहे.
पापडचं मिश्रण व्यवस्थित शिजवलं नाही तर पापड सुकल्यानंतर व्यवस्थित गोलाकार राहत नाही आणि पापडचे जे तुकडे तुकडे पडतात, त्यामुळे पापडचं मिश्रण शिजवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पापडचं मिश्रण थोडंसं कोमट करून घेऊया. तोपर्यंत एक पॉलिथिनचा पेपर उन्हामध्ये अंथरून घेऊया. पापडचं मिश्रण कोमट झालं की लगे पॉलिथिनच्या पेपरवर थोडं थोडं मिश्रण टाकून या पद्धतीने पापड व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. पापड पसरवत असताना खूप पातळ असा टाकू नका. जरी आपल्याला वाटत असेल की आता पापड जाड दिसतो आहे, परंतु सुकल्यानंतर मस्त असा पातळ तयार होतो, अगदी ट्रान्सपरंट काचेसारखा. त्यामुळे खूप अगदी पातळसर पापड अजिबात टाकू नका. तर इथे मी अगदी मीडियम साईजचे पापड तयार करते आहे. जर तुम्हाला मोठा पापड पाहिजे असेल तर तुम्ही मोठं मिश्रण घेऊन सुद्धा मोठा पापड व्यवस्थित पसरून घेऊ शकता, अगदी डोस्यासारखा. तर इथे मी काही फ्लेवरफुल पापड बनवते आहे. त्यासाठी इथे मी काही जिरे आणि कलोंजी घेतले आहे. तुम्ही यावरून थोडेसे चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता. तर इथे मी थोडीशी जिरे आणि कलोंजी स्प्रेड करून देते आहे. काही पापड अगदी प्लेन ठेवते आहे आणि काही पापड या पद्धतीने फ्लेवरफुल बनवते आहे. तर या पद्धतीने पापड मी टाकून दिले आहे. आता 2 दिवस कडक उन्हामध्ये हे पापड छान सुकवायचे आहेत. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल ना, तर सावलीमध्ये किंवा फॅनच्या हवेखाली सुद्धा पापड 2 दिवसामध्ये छान सुकतात. तर इकडे बऱ्यापैकी ऊन येत असल्यामुळे मी उन्हातच 2 दिवस हे पापड जे आहेत ते छान सुकवून घेतलेले आहेत. अगदी ट्रान्सपरंट काचेसारखे आपले जे पापड आहेत ते तयार झाले आहेत. अगदी बोटसुद्धा पापडच्या बाजूने व्यवस्थित दिसत आहेत. इतके ट्रान्सपरंट आणि काचेसारखे पापड तयार झाले आहेत. आता हे पापड वर्षभर ते 2 वर्षभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो. जेव्हाही वाटलं खायचं आहे तेव्हा तळून खाऊ शकतो किंवा भाजूनसुद्धा खाऊ शकतो. आता हा पापड मी 2 प्रकारे बनवला आहे. एक म्हणजे प्लेन आणि दुसरा म्हणजे कलोंजी आणि जिऱ्याचा फ्लेवरफुल पापड बनवला आहे. तुम्हाला जोही आवडेल तो तुम्ही बनवू शकता. आता पापड तळून बघूया. त्यासाठी तेल गरम केलेलं आहे आणि ह्या गरम तेलामध्येच आपण पापड तळून बघायचा आहे. तर काही सेकंदातच पापड लगेच फुलतो अतिशय दुप्पट पटीने. मस्त असा पापड आपला तयार झाला आहे, अगदी पांढरा शुभ्र. तर इथे मी जिरे आणि कलोंजीचा जो पापड आहे ना, तो तळून बघते. हे अतिशय मस्त प्रकारे पापड तयार झाला आहे. आता दुसरा म्हणजे अगदी प्लेन पापड तयार करते आहे. मस्त असा पांढरा शुभ्र आपला जो पापड आहे तो तळला गेला आहे. अतिशय चवीने खूप छान टेस्टी आणि चवदार हा पापड तयार झाला आहे. लहान मुलं जर तुमच्या घरी असतील ना, तर तुम्ही हा पापड नक्कीच तयार करा, त्यांना नक्कीच आवडेल. रेसिपी खूप सोपी आहे. फक्त पाण्याचं प्रमाण आणि शिजवायचं कसं हे तुम्ही नीट लक्षात घेऊन रेसिपी बनवा. अगदी सोपी रेसिपी आहे. 1 ते 2 वर्षभर आपण हे पापड कमी वेळात बनवून साठवून ठेवू शकतो. जेव्हाही वाटेल तेव्हा खाऊ शकतो. भाजून खाऊ शकतो किंवा मग तळून खाऊ शकतो. तर इथे मी तुम्हाला काही पापड तळूनच दाखवले आहे. तर आजची ही पळी पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जराही आवडली असेल ना, प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. अजून पापडच्या रेसिपीज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. बाहेरून बंद पॅकेटमधील कुरकुरे आणण्यापेक्षा या पद्धतीने घरीच हेल्दी पद्धतीने आपण पापड आणि नवनवीन रेसिपीज ट्राय करून आपल्या मुलांना देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच रेसिपी फॉलो करा, रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा. अगदी कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नवशिके असणार तर बिनधास्तपणे हे पापड नक्की तयार करा. तुम्हालासुद्धा अगदी सोपे वाटतील. लहानांनाच काय तर मोठ्यांच्यासुद्धा जेवणाची चव वाढवणारी रेसिपी म्हणजे पापड. तर हा पापड तुम्ही नक्की ट्राय करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.